हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 11 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा अथर्वला शब्द देते की तुम्ही काळजी करू नका, वेदा तुमच्याशी नक्की बोलेल. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा तू सांगितलं ना तर ती नक्की बोलेल, तू सांगितलं तर ती केस वेणी घालून आली, तू सांगितलंस म्हणून माझी वेदा हसायला लागली. सो जर तू तिला सांगितलं ना तर ती नक्की बोलेल माझ्याशी. तेव्हा अथर्व हात जोडून बोलतो की माझी एक रिक्वेस्ट आहे, तिला प्लीज सांगशील का की माझ्यावरचा सगळा राग सोडून, सगळा रुसवा सोडून माझ्याशी एकदा घट्ट मिठी मारायला सांगशील का तिला प्लीज. मला ना तिला असं जवळ घ्यायचं, तिला मिठी मारायची, मला ना तिचे लाड करायचे एकदा प्लीज प्लीज. तेव्हा मीरा बोलते की मी नक्की प्रयत्न करेन. तेव्हा अथर्व बोलतो तू जरी प्रयत्न केला ना तरी आय एम शुअर, मला खात्री आहे की वेदा तुझं नक्की ऐकेल. सो थँक्यू व्हेरी मच आणि येतो मी म्हणून अथर्व तिथून जातो. तिकडे केशव काका अथर्वची वाट बघत असतात. तेव्हा अजित बोलतो केशव दलवाई नक्की तुम्हाला बोलवलंच होतं ना, कारण की तुमचे अथर्व साहेब आले नाहीत ना अजून. तेव्हा केशव बोलतो की येतील. तेवढ्यात अथर्व तिकडून स्माईल करून येतो आणि खूप खुश असतो आणि केशव काकांना बोलतो की बसा. तेव्हा अजित बोलतो काही प्लॅन्स होते तुझ्यासोबत डिस्कस करायचे होते. तेव्हा अथर्व बोलतो या शुअर. तेव्हा केशव काका त्याच्याकडे फाईल देतात आणि बोलतात की मागे आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे मी आपले HR लवकरच जर्मनीला जाणार आहोत. तेव्हा केशव काका अथर्वला सगळा प्लॅन सांगत असतात. अथर्व खूप हॅप्पी असतो. अथर्व त्याचा स्माईल करत असतो. त्याला वेदाने वेणे हटलेले आठवत असतात. तेव्हा केशव बोलतो तेव्हा अथर्व बोलतो आय एम सॉरी केशव काका, तुम्ही पुन्हा रिपीट करशाल का माझं लक्ष जरा. तेव्हा केशव काका बोलतात अथर्व हा जो आनंद तुमच्या ज्या गोष्टीमुळे चेहऱ्यावर आला आहे ना ती गोष्ट एन्जॉय करा. अहो कितीतरी दिवसांनी मी तुम्हाला असा आनंदी बघतोय. तेव्हा अथर्व बोलतो आज कितीतरी दिवसांनी मी खरंच खूप खुश आहे. तेव्हा अथर्व बोलतो आज आपल्या वेदाने केस विंचरले, छान अशा 2 वेण्या घालून ना ती आज शाळेत पण गेली. तेव्हा अथर्व बोलतो ती एक मीरा नावाची मुलगी आहे, माहीत नाही काय तिने जादू केली आहे वेदावर. ती आता वेदा तिचं ऐकायला पण लागली आहे, म्हणून मी तिला हे सांगितलं की वेदाला माझ्याशी बोलायला लाव. तेव्हा अथर्व बोलतो काका मला खरंच वाटतंय की वेदा तिचं ऐकेल आणि माझ्याशी बोलेल. तेव्हा केशव काका बोलतात देव आहे तुमच्या पाठीशी आणि तुमची देव ही इच्छा देखील पूर्ण करेल. तेव्हा केशव काका आणि अथर्व बोलत असतात. तेव्हा अजित बोलतो गाईज यू कॅरी ऑन, मी येतो. तेव्हा अजित बाजूला जाऊन मायाला कॉल करतो आणि बोलतो माया कॉंग्रॅच्युलेशन्स इन ॲडव्हान्स, लवकरच तुला आणखी एक बॅड न्यूज मिळणार आहे. तेव्हा माया इकडे नर्मदाला वेदाच्या रूममध्ये घेऊन येते. तेव्हा नर्मदा विचारते अगं तू मला का घेऊन आली आहेस, मला पण सांग काय शोधतेस तू, मी पण मदत करते ना. तेव्हा माया बोलते अहो मला त्या मीरामुळे आज वेदा आणि अथर्व एकत्र नको येते यायला. असं झालं तर माझी गरज कायमची संपेल या घरात आणि अंबिकाची जागा मी कधीच घेऊ शकणार नाही. तेव्हा नर्मदा बोलते तू हे कसं थांबवणार ते सांगायला मला. तेव्हा माया बोलते 1 मिनिट तुम्ही पहिले दारापाशी जा आणि कोणी येणार नाही याची खात्री करा. तेव्हा नर्मदा बाहेर वाट बघत असते. इकडे मायाची शोधाशोध चालू असते. तेवढ्यात नर्मदाला वेदा आणि मीरा येताना दिसतात. तेव्हा नर्मदा आतमध्ये खोलीत जाते आणि बोलते की माया मीरा आणि वेदा आलेत खाली, आटपलं की नाही तुझं. तेव्हा नर्मदा पुन्हा बोलते अगं ते जिन्यावरनं वर चढतायत आता. तेव्हा नर्मदा बोलते अगं तुला जे काही हवंय ते सापडलं का, अगं नको ना आल्या त्या. तेवढ्यात पटकन नर्मदा वेदा आणि मीराला रस्त्यात दरवाजाच्यात अडवते आणि बोलते अरे वेदा आज मजा केली की नाही स्कूलमध्ये, केली की नाहीस. तेव्हा वेदा ही घरात मायाकडे बघत असते. माया पटकन ती ड्रॉइंग बुक उशी खाली लपवते थोडी दिसेल अशी आणि वेदाकडे एक छानसा ड्रेस करून तिला दाखवत उभी असते. तेव्हा नर्मदा बोलते अगं वेदा घरी येणार तिला माहिती होतं ना, म्हणून तिच्यासाठी छानसा फ्रॉक काढून ठेवलाय तिने. तेव्हा नर्मदा बोलते चला आत चला. तेव्हा नर्मदा बोलते बघ किती सुंदर फ्रॉक काढून ठेवलाय तिने तुझ्यासाठी. तेव्हा माया बोलते वेदा सी बघ किती छान फ्रॉक काढून ठेवलाय तुझ्यासाठी, मस्त रेडी हो आणि पटकन ये. माया वेदाला किस करते, वेदा ते चेहऱ्याचं पुसून काढते. तेव्हा माया रागाने तिच्याकडे बघते. तेव्हा माया बोलते मीरा अथर्वने तुला जे काम करायला सांगितलंय ना ते जर पूर्ण झालं ना तर या घरात सगळ्यात खुश मी असणार आहे. तेव्हा माया मुद्दामच बोलते ऑल द बेस्ट. तेव्हा नर्मदा बोलते तयार कर हा तिला, आम्ही खाली जातो. त्या गेल्यावर मीरा वेदाला बोलते किती क्यूट आहे ना, चल आपण पटकन रेडी होऊ. इकडे अनन्या आणि अथर्व पूर्ण रूम सजवत असतात वेदाची. बलून्स टॉईज सगळं काही तयार करत असतात. तिथे मंजिरी येते आणि बोलते की काय चाललंय तुमच्या दोघांचं. अथर्व खूप एक्साइट असतो आणि आईला बोलतो की आई मला सांग ना मी कुठे उभा राहू, म्हणजे वेदा येईल दारापाशी आणि मग तिचं लक्ष माझ्याकडे असेल, पण मग ती मलाच बघत राहील, मग ती रूमकडे बघू शकणार नाही, मी मागेच थांबतो. नाही मग मी इथे राहिलो तर वेदा माझ्याकडे बघणार नाही, तिचं लक्ष फक्त रूमकडेच जाईल. बेडवर जाऊ का, नाही ना, मग बेडवर राहिलो तर बेड तिची जागा आहे ना, मग मी बेडवर राहिलो तर वेदाला खेळता येणार नाही, पण मग कुठे उभं राहू, तिला मला अशी मिठी मारता येईल लगेच. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व थांब, अरे किती गोंधळलायस तू, पहिल्यांदा भेटतोयस का तिला. तेव्हा अथर्व बोलतो आई तुला कळत नाही मी किती खुश आहे ते, तुला कळतंय ना की माझी वेदा 1
वर्षानंतर माझ्याकडे येणार आहे. इकडे वेदा बुक्स आवरत असते तेव्हा तिथे मीरा येते आणि बोलते, अरे वा, आमची वेदा कशी गुड गर्ल आहे, सगळं आवरून ठेवते. तेव्हा मीरा बोलते, वेदा मला सांग, हे तुला सगळं तुझ्या आईने शिकवलं ना? तेव्हा वेदा मान डोलवते. तेव्हा मीरा बोलते, वाटलंच होतं. तेव्हा मीरा बोलते, वेदा चल पटापट सगळं आवरून घे, आपल्याला झोपायचं सुद्धा आहे, उद्या शाळेत पण जायचंय. तेव्हा मीरा बोलते, आणि हो, आज मी तुला यमुनाबाईची उरलेली गोष्ट पण सांगणार आहे. तेव्हा वेदा मीराला थांब बोलते आणि पटकन कंगी घेऊन येते आणि मीराकडे देते. तेव्हा मीरा बोलते, अरे वा, चल चल बस. तेव्हा मीरा बोलते, कुठपर्यंत सांगितली होती मी गोष्ट? हां, तर त्या चेटकिनीने यमुनाबाईचे एक एक करून सर्व केस उपटले आणि यमुनाबाई टकली झाली. वेदा, त्या यमुनाबाईचे परत केस कधीच उगले नाही आणि तेव्हापासून त्या गावात कुठलीच बाई आपले केस मोकळे ठेवत नाही आणि त्यांना वाटतं ती चेटकीन अजूनही त्या गावातच आहे. आणि वेदा, मोकळी केस दिसलेली मुलगी दिसली तर ती चेटकीन येते आणि तिचे सगळे केस घेऊन जाते. तेव्हा वेदा ड्रॉइंग बुक मध्ये पुन्हा लिहून देते, माझी वेणी घट्ट आणि चांगली घाल. तेव्हा मीरा बोलते, अगं वेदा, मी तुझी वेणी घट्टच घालणार आहे आणि तू काळजी नको करूस, तुझ्याकडे चेटकीन नाही येणार आहे. तेव्हा मीरा बोलते, वेदा, तुला गोष्टी ऐकायला खूप आवडतात ना? माझ्याकडे आणखीन एक गोष्ट आहे, गोपाळ काकांची. पण वेदा, यमुनाबाईच्या गोष्टीपेक्षा ती गोष्ट अजून डेंजर आहे, सांगू तुला? बरं. तेव्हा इकडे खिडकीतनं अंबिका बघून बोलत असते की, अरे वा, किती खूप छान रूम आवडली तुम्ही तिघांनी, आपल्या वेदाला नक्की आवडेल. तेव्हा अथर्व बोलत असतो की, आई मला असं झालंय की कधी वेदा येते आणि हे सगळं बघते. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व, तुझ्या मनातले भाव तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतायत. किती दिवसांनी मी तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद बघते. तेव्हा अनन्या बोलते, आई, अगं दादाला खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा वेदा येऊन त्याला मिठी मारेल. तेव्हा मंजिरी बोलते, खरंच आज मीराच्या सांगण्यावरून वेदा इकडे आली ना आणि या दोघांचा अबोला कायम सुटला ना, तर मी खरंच मीराची ऋणी राहील. थोडे तिथे माया येते आणि बोलते, वाव, दिस इज अमेझिंग, किती सुंदर मांडलंय हे सगळं. तेव्हा माया बोलते, अथर्व रेडी वेदाला मिठी मारण्यासाठी? तेव्हा माया बोलते, तुला खरं सांगू का, तुझ्यापेक्षा जास्त आतुरतेने वाट पाहत होती मी या क्षणाची. तेव्हा अंबिका मागून बोलत असते, माया, आज या बाप लेकींच्या मध्ये येऊ नकोस प्लीज. तेव्हा मीरा इकडे वेदाला बोलत असते की मला माहीतच नव्हतं की आमच्या वेदाला इतक्या गोष्टी आवडतात, त्या आता आवडतात तर सांगावंच लागणार ना. तेव्हा मीरा बोलते, बरं, मी तुला गोपाळ काकांची गोष्ट सांगणार, पण माझी एक अट आहे, ती जर तू मान्य केलीस तर हीच काय, रोज तुला नवीन नवीन गोष्ट सांगणार. तेव्हा वेदा खुणवते. तेव्हा मीरा बोलते, अट काय? असं? बरं सांगते. हे बघ, तू तर गुड गर्ल आहेस, मस्ती पण करत नाही, सगळ्यांचं ऐकतेस, शाळेचा अभ्यास पण वेळेवर पूर्ण करतेस, पण वेदा, मला ना तुझी एक गोष्ट आहे, असं वाटतं की तू बदलायला हवीस. तुझ्या बाबांची नीट वागायला काय हरकत आहे? हे बघ वेदा, मला सांग, आपण आपल्या बाबांची कट्टी घेतो का? वेदा, प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे बाबा स्पेशल असतात, तसेच तुझे बाबा पण स्पेशल आहेत. अगं, तुझ्या बाबांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, त्यांचं खूप जीव आहे तुझ्यावर, मग तू अशी बाबांवर रुसली काय आहेस? वेदा, तू बाबांशी बोलत नाहीस ना, तर ते पण हसायचं विसरलेत. अगं, ते खूप प्रेम करतात तुझ्यावर, त्यांचा जीव तुटतो का तुझ्यासाठी? बाळा, बाबांच्या आयुष्यातून आई तर निघून गेली, आता तू पण अशी बोलणार नाहीस तर ते एकटे पडतील ना गं. तेव्हा वेदा संतापात पुन्हा ती वेणी सोडून टाकते. तेव्हा मीरा बोलते, वेदा, अगं अशी काय करतेस? तेव्हा मीरा बोलते की असं रडू नकोस वेदा. वेदा, अगं केस का सोडले? तेव्हा वेदाने काढलेलं रबर ती त्या उशीजवळ टाकते आणि मीरा ते रबर बघते आणि तिथे ती मायाने लपवलेली ड्रॉइंग बुक पण बघते. तेव्हा मीरा ती ड्रॉइंग बुक बघते आणि त्या ड्रॉइंग बुकवर एक चित्र असतं ते नेहमी वेदा बघत असते आणि वरती लिहिलेलं असतं की माय फादर किल माय मदर. इकडे अथर्व वाट बघत असतो आणि विचारतो, आई, वेदा नक्की येईल ना? तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व, मीरा म्हणाली आहे ना, तर नक्की येईल वेदा. तेव्हा अथर्व बोलतो, आई, ती आत्तापर्यंत यायला हवी होती, का नाही आली? तेव्हा अनन्या बोलते, दादा, तू पॅनिक नको होऊस, मीरा बघ घेऊनच येत असेल वेदाला. तेव्हा अथर्व बोलतो, आई अनन्या, तुम्ही काम करता का? तुम्ही प्लीज वेदाला बघून या ना. तेव्हा माया बोलते, अथर्व रिलॅक्स, अरे मी आता भेटून आली त्या दोघींना, त्या दोघी येतच असतील. मीरा वेदाला घेऊन येण्यासाठी रेडी करते. तेव्हा अथर्व बोलतो, ती झोपली नसेल ना आई? तेव्हा मंजिरी बोलते, शांत राहा, मी घेऊन येते त्या दोघींना. तेव्हा अथर्व बोलतो, आई लवकर कर ना जरा प्लीज. तेव्हा मंजिरी जाते. तेव्हा मीरा इकडे त्या ड्रॉइंग बुककडे बघतच असते आणि वेदाकडे बघत असते. वेदा रडत असते. तेव्हा मीरा वेदाकडे जाते ती ड्रॉइंग बुक घेऊन आणि बोलते, वेदा, हे चित्र तू काढलेस? तेव्हा वेदा मान डोलवून हा सांगते. तेव्हा मीरा बोलते, वेदा, हे खरं आहे? तेव्हा वेदा मान डोलवून हो सांगते. तेव्हा मीरालाही शॉक बसतो. वेदा इकडे झोपून जाते. तेव्हा मीरा मनातल्या मनात बोलत असते की वेदा म्हणते ते खरं असेल का? वेदाच्या बाबांनीच खरंच त्यांच्या बायकोला मारलं असेल का? पण मंजिरी बाईसाहेब तर म्हणत होत्या त्यांचा अंबिकाताईंवर खूप जीव होता, पण ते का असं करतील? तेव्हा मीरा बोलते, वेदा तरी का खोटं बोलेल ना? त्या दोघांचं भांडण इतकं टोकाला गेलं असेल का की त्यांनी ताईंचा जीव घ्यावा? तेव्हा मीराला मंजिरीची स्टोरी सांगते. अथर्व
अंबिका आणि वेदा यांच्यामध्ये कसं भांडण होतं, वेदा कसं ऐकते हे सगळं आठवतं आणि कसं अंबिकाने स्वतःला जाळून घेतलं ते सांगते. तेव्हा मीराला पण डाऊट यायला लागतो की सगळे घरी नसताना फक्त वेदाच अशी एकटी आहे की तिने हे सगळं जे पाहिलेलं आहे त्या गोष्टीच्या वेदाच्या मनावर परिणाम झाला आणि तिने बोलणं बंद केलं आणि या गोष्टीचा अर्थ तिने जे बघितले तेच तिने चित्रात काढलंय आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.